शनाया फोन दे. नाही, आधी माझ्याशी बोल. शनाया महत्वाचा काहीतरी फोन असेल मला दे. नाही, आधी माझ्याशी बोल प्लीज. शनाया फोन दे. ओके ठीक आहे. मी तुझ्यासाठी एवढे मोठ्या पगाराची नोकरी सोडून आले आणि तुला तुझ्या फोन मध्ये जास्त इंटरेस्ट आहे. नाही फाईन ठीक आहे, तुला हेच हवंय ना मी इथून जावं. मी आता कायमचीच जाते बघ. शनाया काय करतेस तू? काय चाललंय तुझं? शनाया 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 सोड ते कटर. शनाया वेडी आहेस का तू? हो आहे मी वेडी. मॅडली लव्ह विथ यू आणि तुला ते कळतच नाहीये. असं नाहीये ग. तू माझ्या आयुष्यातून गेलीस तर मला असं वाटलं माझं आयुष्यच संपलं. शनाया माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आय लव्ह यू सो मच. आय लव्ह यू टू. मला वाटलं आपलं ब्रेकअप होतं की काय आता. बट थँक गॉड ब्रेकअप होता होता पॅचअप झालं. पण हो झालंय ना पण पॅचअप नक्की. कोर्स. आय लव्ह यू सो मच. मग आता पॅचअप सेलिब्रेट केलं पाहिजे ना. हो ना. म्हणजे कसं? टाउनला जाऊया डिनरला. जाऊया. गॉड पण परत असा वेडेपणा करायचा नाहीये. सॉरी नाही करणार. आय लव्ह यू सो मच. काय बाले, काय झालं? अरे दादा यांचा फोनच नाही लागून राहिला. स्विच ऑफ आहे असं सांगतायत. थांब मी लावून बघतो. स्विच ऑफ आहे फोन. नेहमीच आहे भाऊजींचं. आपण काही ठरवलं आणि झालंय असं होतच नाही. जाऊ द्या ना, कॅन्सल करून टाका. कायच्या काही बोलून राहिली वहिनी तू तर. कॅन्सल काऊन करायचं? अगं त्यांना घेतल्याशिवाय कसं जाणार आहे आपण? काहून नाही जाऊ शकत? हे बघ, तू त्यांना SMS टाकून ठेव आम्ही नाटकाला जाऊन राहिलो म्हणून. तुम्हाला जमलं तर डायरेक्ट या म्हणावं. नाही दादा, मी असं नाही करू शकत. पप्पा त्यात काय एवढं? दादा तू समजून नाही राहिला. तुम्ही जा ना पुढे. हे आले की येऊ आम्ही. आणि आले नाहीत लवकर तर? आता नाही आले तर नाही आले. तुम्ही तर बघू शकाल. अगं असं काय करतेस राधिका? आपण सगळे मिळून जाणार होतो ना. आता मी तरी काय करू वहिनी? अडकले असतील कुठल्या तरी कामात म्हणून नाही आले. जाऊ दे, पण तुम्ही काऊन तुमचा मूड घालून घेता? तुम्ही जा नाटकात. हा बाले अगं दादा, आता उगीच कायच्या काही विचार नको करू. जा तू. शपथ आहे माझी. बरं आले वेळेत तर या तुम्ही. हो. चल ग. राधिका येतो. हो. राधिका, हा? अगं तू नाही गेलीस? मी आता दादा वहिनीनं जाताना बघितलं म्हणून आले इकडे. नाही ते हे अजून काय झालं? हे आले नाही आहेत अजून ना. आला नाही ना तो? नाही, यांना ते काहीतरी मीटिंग गिटिंग असेल म्हणून आले नसतील. ह्या सगळ्याला तू जबाबदार आहेस राधिका. प्रत्येक वेळेस त्याला पाठीशी घालतेस ना म्हणून तो असं वागतो. त्याला इतर सगळ्या गोष्टींसाठी वेळ आहे पण तुझ्यासाठी नाही. नाही असं नाहीये. मग कसं आहे राधिका?
किती दिवस तू तुझ्या आनंदाचा त्याग करणार आहेस त्याच्यासाठी? जायचं होतंस ना एकटीने. रेवती, मी एकटी जाऊन काय करणार होती? यांच्या बरोबर चालली गेले असते तर आनंद तरी वाटला असता मला. हे नाही आले तर पुढंच गेला ना माझा. ते इतक्या दिवसांची सवय झाली आहे ना यांच्या बरोबर जायची. सवय मोड मती आता. कारण हे सगळं त्यालाही वाटायला हवं ना. फक्त तुला वाटून काय उपयोग आहे? तो त्याचा आनंद लुटत बाहेर फिरत असतो आणि तू तुझ्या आनंदासाठी त्याच्यावर अवलंबून राहते. राधिका, प्रेम एकतर्फी होत नाही. रेवती, अगं यांचं प्रेम आहे माझ्यावर. आता नाही वेळ मिळत त्यांना कामामुळे, त्याला मी काय करणार? हे बघ राधिका, मला तुला दुखावण्याचा हेतू नव्हता, पण मला काय म्हणायचंय ते ऐकून घे. मीही नोकरी करते, काम करते, पण नेहासाठी वेळ काढतेच ना. हे बघ, गुरु सारखे हजारो लोक काम करतात, पण आपल्या फॅमिलीसाठी वेळ काढतातच. राधिका, वेळ मिळत नसतो, वेळ काढावा लागतो. आणि जेव्हा एखादा माणूस आपल्यासाठी स्वतःहून वेळ काढतो ना, तेव्हाच समजायचं की त्या माणसाला आपल्याविषयी काहीतरी वाटतंय. हे बघ राधिका, प्रायोरिटी नावाची एक गोष्ट असते. तू तुझ्या संसारासाठी तुझं अख्खं आयुष्य वाहिलंस, कारण तुझा संसार ही तुझी प्रायोरिटी होती. पण तुझ्या नवऱ्याची प्रायोरिटी तू नाहीयेस. हे कधी कळणार तुला? माझ्या हातात काय रेवती? यांच्या ऑफिसच्या कामात मी काय करू शकते? का? पण मग हे सगळं तू असंच सहन करत बसणार आहेस का? रेवती, प्लीज, आता मला काहीच ऐकून घ्यायचं नाहीये. मला फक्त इतकंच वाटतंय की हे असं सारखं दादासमोर होऊ नये. नाहीतर त्याला असंच वाटायचं की यांचं आमच्याकडे लक्षच नाहीये म्हणून. पण मग खोटं आहे का ते? रेवती, एनिवे, अशी उदास बसू नको राहूस. माझ्या घरी चल, एखादी मराठी फिल्म बघूया, तुझा मूड बदलेल. मला आता एकटीला बसू दे. बरं.